कोर्टाच्या परवानगीनंतर आता चारकोपच्या राजाचं विसर्जन होतंय। चारकोपच्या राजाच्या विसर्जनाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 6 महिन्यांच्या विलंबनानंतर आता हे विसर्जन पार पडतं आहे। पीओपी मूर्तींसंदर्भातील निर्बंधांमुळे हा विलंब झालेला होता। तब्बल 6 महिन्यांच्या विलंबानंतर चारकोपचा राजा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचं विसर्जन सध्या आपला सोहळा जो आहे तो आपला होताना पाहायला मिळत आहे। तब्बल 6 महिन्याचा विलंब लागलेला आहे। साधारण माघी गणेशोत्सवाच्या दिवशी म्हणजे साधारण 1 फेब्रुवारीला हा बाप्पा जो आहे होता तो विराजमान झाला। मात्र काहीसं तत्कालीन पीओपी गणपतीच्या विसर्जन बंदीमुळे कुठेतरी हा गणपती बाप्पा जो होता ते विसर्जन झालं नाही। मात्र आज तब्बल 6 महिन्यांच्या विलंबानंतर ही बंदी उठल्यानंतर हा बाप्पा जो आहे त्याची मिरवणूक सुरू झालेली आहे। अशा प्रकारे हा संपूर्ण बाप्पा जो आहे तो अगदी गाजत वाजत सध्या त्याची मिरवणूक सध्या सुरू आहे। आपल्यासोबत हितेश जाधव आहेत ज्यांच्यामुळे ही बंदी उठली। सर काय सांगाल एकंदर कशा प्रकारे तुम्ही लढा दिला आणि आज हा बाप्पाचं विसर्जन सध्या सोहळा जो आहे तो मिरवणूक जी आहे ती सध्या सुरू आहे, कसं पाहता याकडे? 30 जानेवारी रोजी कोर्टाची एक एंट्रीम ऑर्डर आली आणि त्या एंट्रीम ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं होतं की पीओपी बनवणं, विक्री करणं आणि विसर्जन करणं ह्याच्यावर कोर्टाने एक एंट्रीम ऑर्डर दिली आणि विराजमान झालेल्या बाप्पांचं विसर्जन हे त्या महिन्यामध्ये थांबवण्यात आलं। आज तुमच्या माध्यमातून मी बाप्पाची खरंच मनापासून माफी मागतो की आम्ही कुठेतरी या लढ्यामध्ये त्यावेळेला कमी पडलो आणि त्यावेळेला तुझं हे विसर्जन आम्ही करू शकलो नाही। पण ही लढाई सातत्याने 6 महिने कोर्टामध्ये आम्ही ती लढली आणि ती लढून झाल्यानंतर जो विषय आहे तो पीओपीच्या बाजूने लागला। कारण की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार साहेब यांनी जो एक अहवाल दाखल केला की ज्याच्यामध्ये पीओपी हे पर्यावरणपूरक झाल्याचं सिद्ध झालं आणि कोर्टाने तात्काळ जी बंदी होती पीओपीवरची ती उठवली आणि मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन हे नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्यासाठी परवानगी दिली आणि त्यामुळे आज चारकोपचा राजा जो आमचा गेले 6 महिने विराजमान होता त्याचा आज आम्ही विसर्जन करतोय। मोठ्या अंतकरणाने, जड अंतकरणाने आम्ही विसर्जन करतोय। कारण की या विसर्जनाला आम्हाला 6 महिने त्याला अपेक्षेपेक्षा त्याला वाट बघायला लागली त्या विसर्जनासाठी। त्यामुळे आम्ही बाप्पाची मनापासून माफी मागतो की बाप्पा आम्ही चुकलो, निरोप घेतो, आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही क्षमा असावी। आणि अशा प्रकारे हा चारकोपचा राजा 6 महिन्याच्या विलंबानंतर 6 महिन्याच्या विश्रांतीनंतर कुठेतरी आता विसर्जनासाठी रवाना झालेला आहे। कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।